सो हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझा गळा गेला. माझा अवतार जरासा इग्नोर करा, कारण मी आत्ता एडिटिंग करताना रिअलाईज केलं की मी जेवढं काही शूट केलं मी त्याचा स्टार्ट आणि एंड शूटच नाही केलं आहे. सो हा व्लॉग फुल गणपती दर्शनबद्दल असणार आहे. सो मी कुठल्या कुठल्या गणपतींचं दर्शन घेतलं, काय काय केलं ते तुम्ही व्लॉगमध्ये आता बघा. सो गाईज आता मी आले चिंतामणीचा गणपती बघायला. काल मम्मी पप्पांसोबत पेशव्याला गेलेली आणि इकडे कशाला गेले चप्पल काढायचे नाही इकडेच नाही देतील चप्पल आणि मग सकाळपासून सर्दी होते. आता सर्दीसारखं होतं निघ्यापर्यंत कशी काय जायचं बघूया. तुझी ते बाजूला दिसते आहे त्याच्या वरती गावात आहे. पाठी फुल गणपती दिसत राहिले आणि इथे दुसरा छोटावाला गणपती ठेवले पाया पडायला. पण आता मी दोघांच्याही पाया पडणार आहे. हा बघितलं मी इंस्टाला. ती मुलगी बसून ड्रॉ करत होती. वा छान काढलं ना. इंस्टाला बघितलं ना त्या मुलीने काढलं ना. गणपतीच्या पाया पडून झालेला आहे आमचं. ही कुंकू जास्त लागले मला तुझा फोन. चिंतामणीमधून बाहेर आलं शार्गतचं चिंता आणि इथे हे लावलं प्रोजेक्टर लावलं. आता चप्पल त्या साईडला माझी ही आहे. आलो आहे पेशवाच्या इथे. सिद्धूस भाईचं डेकोरेशन खूप छान आहे. हे बघा मी काल पण दाखवलेलं आहे बट आज मी परत दाखवते. तिकडे सत्यनारायणाची पूजा आहे ना, तर ते आरती चालू आहे. येस आणि ही लोक सगळे लाईनीत होते. फायनली ॲट पेशवा आणि किती छान वाटते. सिरियस काय इथे पण आहे. ते छोटी मूर्ती आणि सत्यनारायणची पूजा मांडली ते पण दाखवते. पाय पडून झालेला तर आता मला छोट्या बापाकडे. बापा बापाच असतो बट स्टील. पेशव्याच्या एंट्रन्सला ना त्या लोकांनी थांबून मी दाखवते. त्या लोकांनी असं बनवलं पण आम्ही इथून एक्झिट घेतोय बिकॉज आम्ही राहतोच आतमध्ये. मग तिथून येऊन काही फायदा नाही. फुल फिरून यावं लागतं आम्हाला आणि इथून आत गेलं की पेशवा. सो आलेलं चारकोपच्या राजाला. इथे खूप गर्दी आहे. बस लाईक एक सेकंड थांबा. सो म्हणून वी हॅव प्लॅन्ड आपण फक्त मुखदर्शन घेऊया. मी कधीतरी क्लासेस सुटल्यावर मी येते ना तेव्हा मी दाखवेन तुम्हाला लोकांना. इथे आतमध्ये ना असं मस्तपैकी हे पण असतं ना मुखदर्शनसाठी. सो मी कधीतरी क्लासेस नंतर आली तर मी तुम्हाला दाखवून मिळते. इथे खूप खूप गर्दी आहे. सो आमचा प्लॅन होतो की आपण दुसरीकडे जाऊया. मग कधीतरी येऊ. कधीतरी मी उद्या वगैरे. त्याचाच नंबर आहे तुझ्या मित्राचा. आता आम्ही आलो आहे चारकोपचा सम्राट. काय सम्राट हे छान केलं आहे ना एंट्रन्स. हां हे बघा हे आणि
चारकोपचा सम्राट आहे. एंट्री पण छान केली आहे बघा, लाइटिंग विटिंग आहे. विठ्ठल रूपी मूर्ती बनवली, विठ्ठल म्हणून ते बाहेर पण तसं होतं ना. काय स्टॉल्स लावलेत आणि पुढे एंट्रन्स आहे. हा साईडला पण आहेत स्टॉल्स. चारकोपचा सम्राट, चारकोपचा सम्राट गाईज. चारकोपचा सम्राट छान आहे ही मूर्ती पण दाखवतो. मोठी आणि भरपूर मोठी मूर्ती आहे. खूप मोठी मूर्ती आहे. एक मिनिट, हे बघा गाईज, सम्राट. दिसत असेल बघा, इथे एवढी मोठी मूर्ती आहे. प्लस इथे पण या लोकांनी मोठी मूर्ती आहे. म्हणजे सगळीकडे छोट्या छोट्या असतात, पण इथे पण एक मोठी मूर्ती आहे. आणि ही गाईस इथे पण एक मूर्ती आहे. सो गाईज आम्हाला काल नाही मिळालेलं आहे चारकोपच्या राजाचं दर्शन. सगळं आता माझ्या फ्रेंड्ससोबत आली आहे. चारकोपच्या राजाला इथे आणि तिकडे ना पुढे पाळणा पण आहे, मी तो पण दाखवतो. थांबा, पोचत आलं आहे गाईज. म्हणजे थोडीशीच आहे पुढे लाईन, एवढंच आहे. मग तिकडे एक छोटा गणपती आहे पुढे इथे, आणि मग हे, आणि मग तिकडे पाळणा ठेवला आहे, त्याच्यामध्ये बाल गणेश आहे. सो मी ते पण दाखवते. हा छोटा गणपती आहे आणि पुढे मोठा गणपती आहे. सो इथे त्या लोकांनी पाळण्यात बाल गणेशाची फुल असं दरवर्षी ठेवतात ती लोक, आणि इथे दिसायला खूप छान आणि एकदम क्यूट दिसतं. सो दॅट्स फॉर अ डेज व्हिडिओ. आता जे चारकोपमध्ये राहत असतील त्यांना माहिती असेल की चारकोपमध्ये खूप खूप गणपती असतात, मागे गणपतींमध्ये. सो पण मला ते सगळे विजिट नाही करता आले, बिकॉज काय कायचं विसर्जन झालेलं तेव्हा, त्याच्या आधी मी होती गेले. आणि बाकीचे पण जे होते मी तेवढे तरी विजिट केले आहेत. बाकी कुठला राहिला असेल तर ठीक आहे, नेक्स्ट इयर बघू. नेक्स्ट इयर सगळे विजिट करेन मी, ते पण तुम्हाला दाखवेन नेक्स्ट इयर. आणि हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. अजून चॅलेंज व्हिडिओसाठी मला आयडियाज द्या. आणि दॅट फॉर अ डेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सगळ्या ग्रुप्स, फॅमिली ग्रुप्स, फ्रेंड्स ग्रुप्समध्ये शेअर करा, फ्रेंड्सला शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.